कसं साध्य करताना माहितीये. पण तुम्ही दोन्ही भावाला जवळून पाहिले, उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना. यांच्या दोघांचे स्वभाव माहिती आहे. ते दोन एकत्र आल्यानंतर यांच्या स्वभावानुसार हे किती दिवस एकत्र राहतील असा प्रश्न उपस्थित केला जातो. नाही, मला काय नो कॉमेंट्स. याच्यावर मी कशाला विश्लेषण करू. मला लेणं ना देणं ना त्यांच्याशी. दोघं भावांचा स्वभाव अभिमान ते पत्रकार करतातच आणि विश्लेषण. सकाळी उठल्यावर तेच विषय. लोकांचे कोणतेही प्रश्न पत्रकार उचलत नाही, लावून धरत नाही. लोकांच्या प्रश्न वेगवेगळे प्रश्न आहेत. सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, आरोग्य आहे, सगळे. काही पडलं नाही तुमचे ते काय बाकी काय यूट्यूब आणि काय काय आहे ना. सगळ्यांचं एकच, उठल्यावर लावायलाच नको चॅनल आणि काय. साहेब, मुंबईमध्ये मोठा अपघात झाला ट्रेनचा काल. यानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. काय तुम्ही इतके दिवस मुंबईमध्ये राहिले, काय केलं पाहिजे? इतकं आयुष्यात मुंबईत गेलं, इतके दिवस नाही, वर्ष आयुष्य. हा, याच्यावरती काय उपाय करायला हवा? उपाय एक सांगतो. अपघात हा अपघात कोण करत नाही, होतो असं माझं मत आहे. आता झालाय, चौकशी भारी येऊ दे. का झाला, कारण तर काय आपल्याला कळू दे ना, मग कशामुळे झालं. आणि नंतर मग सरकार, रेल्वे विभाग कारवाई करेल. हा अपघात दुर्दैवी आहे. 6 माणसं गेली आणि काही जखमी आहेत. दुर्दैवी आहे. नाही तुम्ही नाही मध्ये बोलणं का, मला पूर्ण होऊ दे मग बोला. आणि त्यामुळे हा अपघात झाला. सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. अजून कारण यायचं आहे. यापूर्वी काय अपघात झाले नाही असं नाही. आता जे बोलतात त्या कोण ह्याच्यातलं अशा अपघातावर त्यांच्यावर सहानुभूती, जखमी आणि नव्हती. आता निवडणुका तोंडावर ठेवून आंदोलन आणि ते सुरू झालं. 6 महिन्यात लोक शहाणी आहेत. हो, हे काहीच करणार, हे सत्तेवर येणार नाही, सत्ता यांच्या हातात येणार नाही. आणि त्याच्यामुळे यांनी काही जरी केलं तर निवडून लोक देणार नाही. बोला. एक काळ होता सर, जेव्हा असे कोणते अपघात व्हायचे तर एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून लोक रेझिग्नेशन द्यायचे, एक जबाबदारी घ्यायचे. मुळात अश्विनी वैष्णव यांच्या काळात आपण बघतो मागच्या काही वर्षांपासून किती अपघात झाले. आणि ऐकून घ्या त्यांचा अजून काय, महाराष्ट्रातच 3 असे इन्सिडेंट झाले आणि 10 पेक्षा म्हणजे खूप लोकांचं. ऐकून घ्या, काँग्रेसच्या राजवटीत असे बरेच अपघात झालेले आहेत. मी आता त्या रेल्वे माझा PA पाठवलाय. आतापर्यंत किती अपघात झाले आणि किती जणांनी राजीनामे दिले. हे बराच काळ अश्विनी वैष्णव मंत्री आहेत. ते एक चांगला माणूस आहे. त्यांच्या कुठल्या कृतीने अपघात झाला का? अपघात म्हणाला, अपघात आहे. ते कुठे कमी पडले का? नाही, उलट त्यांनी किती गाड्या काय काय सुरू केलंय. एक अतिशय चांगला माणूस रेल्वे मंत्री मिळालाय. आता उघड याने राजीनामा द्यावा, एवढी माणसं गेली. अरे पण अपघातात गेली आहे ती चुकी सांगा ना, चुकी सांगा. आता त्याचा रिपोर्ट येऊ दे आणि रिपोर्टमध्ये जर रेल्वेची चुकी असली तर सरकार त्याच्यावर ऍक्शन घेईल ना. पण सरकार कुणाचंही राहू देत, बुलेट ट्रेन, मेट्रो ह्यासाठी पैसा खर्च केला जातो. मुंबईच्या लोकलसाठी कुठल्याच सरकारनं आजपर्यंत प्रयत्न केले असा आरोप मुंबईकर करतायत. 7 लोकांचा दररोज पडून मृत्यू होतो साहेब. नाही, ऐकून घ्या. हे म्हणणं कोणाचं आहे? सामान्य मुंबईकरांचं आहे. कोण सामान्य म्हणजे कोण? प्रवासी. ऐकून घ्या. सकाळपासून ते सगळे माध्यमावरती जे प्रतिक्रिया देतात ते म्हणतात की, ऐकून घ्या प्रतिक्रिया. मुंबईची लोकसंख्या जी आहे ती त्या मानाने आता रेल्वे पळते, लाखो लोकांना ने आण करत आहे. रेल्वेचे दर माफक, रेल्वेची आर्थिक स्थिती नसतानाही सरकार मदत करून वेगळ्या सुविधा दिल्या जात आहेत. तुम्ही हे सगळे प्रश्न विचारता ना. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे याचा बजेट पण जरा पहा, बजेट आणि त्या मानाने तिकीट बघा किती दिवसांनी वाढली आणि किती आहे. आणि बाहेरच्या परदेशात जा, तिकीटचे दर काय आहेत, आपले दर काय आहेत. आणि तरी पण तेवढ्या पैशामध्ये चांगली सेवा देत आहेत असं मी म्हणेन. चांगली
त्याच्यावर अधिकच्या सुविधा दिल्या पाहिजेत याशी आम्ही सहमत आहोत. सरकार सहमत आहे. गाड्या वाढल्या पाहिजेत, स्टेशनं चांगली असली पाहिजेत, सगळ्या सुविधा असली पाहिजेत, हे मला मान्य आहे. पण लोक म्हणतात म्हणून तुम्ही विचाराल, लोकांनी म्हणा उद्या दरवाढ झाली